पण साहेब, त्या कांचनचं लय झालं. त्या हिरीतला एक पेट्रोल टाकून आग लावून पेट्रोल द्या, आता समजा गावाला द्या पेट्रोल. आता पण 2 माणसांचा जीव घेतला होतीनं. आता पण एखादा लकवा मारला आणि दुसऱ्याच तर जीव केला. काहीतरी घ्या निर्णयाचा जा लवकर. आपल्या गावच्या विहिरीवर जे काय अपशकुन घडत आहे त्यामागे आपल्याच गावातील कांचनचा आत्मा आहे असं ग्राह्य धरून आम्ही त्याच्यावरती एक पर्याय काढला आहे, तो म्हणजे बाबा जॉर्डन. तुम्ही ठीक आहात ना? काल नेमकं काय घडलं? तुम्ही परत जायचा तर विचार करत नाही ना बाबा? काल मला कांचन दिसली. तिला काहीतरी मला सांगायचं होतं. पण साहेब, मला कांचन बद्दल अगदी सगळी माहिती पाहिजे. अगदी सगळी. 6 महिन्यापूर्वी शेजारच्या वाड्यातील तुकाराम शिंदेच्या पुरी बरोबर म्हणजेच कांचन बरोबर आमच्या गावातील मोहित्यांच्या मारुतीचं लग्न झालं आणि कांचनचं दुर्दैव 15 दिवसात तिचा नवरा कावीळ होऊन गेला. याचं पण खापर कांचनवरच फुटलं आणि कांचनच्या सासूनं कांचनला त्रास द्यायला सुरू केला. माझ्या पोराला खाल्लंस, आता घर कसं चालवणार, काय खाणार, जा बापाकडं पैसा आण. दररोजचा त्रास आणि बापाकडून पैशाची मागणी यामुळे ती कंटाळून गेली होती. एके दिवशी कांचनचा बाप आला भांडणं मिटवायला. त्याच दिवशी त्या दोघी विहिरीला पाणी भरायला गेल्या होत्या आणि कांचनच्या सासूने म्हणजेच लक्ष्मीने तिला विहिरीत ढकललं अशी सगळी म्हणत्या. पंच, मला लक्ष्मीबाईंना भेटायचंय. लक्ष्मीबाई, हे बाबा जॉर्डन. कांचनची मुक्ती काय लागेल? पंच, आज कांचनला आणि या तुमच्या सगळ्या गावाला सुटका मिळेल.
मी तुला वाचवायला आलोय. त्या दिवशी तुझ्यासोबत काय घडलं, काय झालं ते मला सांग. बोल कांचन. कांचन, कांचन बोल कांचन. आम्ही तुला वाचवण्यासाठी आलोय, तुझी यातून सुटका करण्यासाठी आलोय. तू बोल माझ्याशी. कांचन सांग मला त्या दिवशी तुझ्यासोबत काय घडलं. सांग तुला कुणी मारलं. सांग. बोल कांचन, आवाज दे. आम्ही तुझी सुटका करण्यासाठी आलोय. काय घडलं त्या दिवशी तुझ्यासोबत, काय झालं तुझ्यासोबत त्या दिवशी. सांग मला कांचन, बोल. आम्ही तुझी सुटका करण्यासाठी आलोय, बोल. जोडून विनंती करतो, माझ्या पोरीला पदरात घ्या. असं काय करू नका. मी एवढा पैसा कुठला आणणार. हात जोडून विनंती करतो तुमच्या पुढे, हात जोडून विनंती करतो. तुमच्या पोरीनं खाल्लंय माझ्या पोराला आणि आता बसलीये माझ्या उरावर. ते काय ना, घेऊन जा तुम्ही तुमच्याकडे. माझी परिस्थिती एवढी चांगली नाही माझी परिस्थिती एवढी चांगली. असं असतं तर ह्यो लोडणा माझ्या गळ्यात कशाला मारला असता. ह्या ठिकाणी माझी सख्खी पोरगी असती तरी मी सांभाळली नसती. ही तर माझी सावत्र आहे. नको, ही पिढा तुमच्या बी गळ्यात नको आणि माझ्या बी गळ्यात नको. देतो हिरी ढकलून हिला. कांचन, जे काही तुझ्यासोबत घडले ते खूप वाईट झाले. पण अपराधी एक असून तू सगळ्या गावाला त्रास देतेस आणि आज तुझा अपराधी मी समोर आणतो. पंच, कांचन, हा आहे तुझा दोषी, हाच आहे तुझा विश्वासघाती आणि माणुसकीला काळजी बसणारा राक्षस. मला माफ कर बा, मला माफ कर. मी तुझा दोषी आहे. मला माफ सोनेरी सावली रात्र दाटली, रक्ताची नाती धुरांत जळली. कांचन कांचन हा केवळ भ्रम भीषण सत्य. कांचन